नांदेडमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा। जागतिक महिला दिनानिमित्त नांदेड शहरासह जिल्ह्यात विविध क्षेत्रातील महिलांनी एकमेकींना शुभेच्छा देत हा दिवस उत्साहात साजरा केला। समाजाच्या सर्व क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी नारी शक्ती हीच राष्ट्रशक्ती हा संदेश देत महिला सक्षमीकरणाचा संकल्प व्यक्त केला। नांदेडमध्ये जागतिक महिला दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। पोलीस दल, शिक्षण, वैद्यकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील महिलांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। शहरातील अनेक ठिकाणी महिला दिनाच्या शुभेच्छांचे फलक लावण्यात आले, तर समाज माध्यमांवरही शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळाला। पोलीस दलातील महिलांनी ती सक्षम ती निडर असा संदेश देत महिला सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण केली। तसेच महिलांचे हक्क, शिक्षण आणि समान संधी याविषयी चर्चासत्रे आयोजित करून सावित्रीच्या लेकी आपला वारसा पुढे नेत असल्याचा संदेश देण्यात आला। काही ठिकाणी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करून त्यांच्या आरोग्याबाबतही जनजागृती करण्यात आली। यावेळी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ महिलांनी सांगितले की महिला दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून महिलांच्या कर्तृत्वाचा, समान आणि त्यांच्या संघर्षाची जाणीव करून देणारा दिवस आहे। लिंग समानता आणि महिला सक्षमीकरण हाच उद्याच्या उज्ज्वल भारताचा पाया असल्याचा सूर यावेळी उमटला। एकूणच नांदेडमध्ये विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांनी आपले कार्य आणि विचारातून प्रेरणा देत जागतिक महिला दिन प्रेरणादायी वातावरणात साजरा केला। नमस्कार, मी भारती कानबा वाठुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सध्या भरोसा सेल येथे कार्यरत आहे, पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड। 8 मार्च निमित्त सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी सर्व महिलांना आव्हान करू इच्छिते की तुमच्या कौटुंबिक समस्या असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही न घाबरता भरोसा सेल इथे समुपदेशनासाठी अर्ज करू शकता। समुपदेशनासाठी केलेला अर्ज हा कुठलाही तक्रारी अर्ज नसतो। त्यामध्ये आपल्याला समोरच्या समुपदेशकाकडून समुपदेशनाची अपेक्षा असते। आपण समोरच्या व्यक्तीवर कारवाई न करता 2 कुटुंबामध्ये समन्वय घडवून आणून सुसंवाद साधवून त्यांचा संसार परत जुळवून देण्याचे प्रयत्न केले जातात। शक्यतोवर आपण महिला आणि बालकांचं संरक्षण आणि त्यांची काळजी ह्या गोष्टीचा आपण प्राधान्याने विचार केला जातो। आपल्याकडे आपल्या शेजारी, जवळ, नातेवाईक इतर कुठे जर महिलांवर अन्याय होत असतील तर नक्कीच आपण त्या विरोधात आवाज उठवावा। महिलांनी कुठल्याही अडचणीला न घाबरता किंवा आपली बदनामी होईल, मी पोलिसांकडे कसं जाऊ हा विचार न करता तुम्ही न घाबरता पोलीस स्टेशनला या। पोलीस स्टेशनची तुम्हाला मदत नकोशी वाटत असेल किंवा तुम्हाला तो त्रास वाटत असेल तर तुम्ही भरोसा सेलकडे या। आमची 100% प्रयत्न करून तुमची जी समस्या असेल ती सोडवण्याचा प्रयत्न करू आणि त्यामध्ये तुमची कुठलीही बदनामी होणार नाही, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि तुम्हाला प्रत्येक सेवा ही निःशुल्क देण्यात येईल। तरी सर्व महिलांनी ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ किंवा माझा आवाज पोहोचवेल त्यांनी ह्याचा नक्कीच सदसद विवेक बुद्धीने विचार करावा आणि न घाबरता पोलिसांची मदत घ्यावी। लहान मुलांच्या समस्या असतील किंवा अनाथ बालकं असतील, त्यांच्यासाठी काही अडचणी असतील किंवा त्यांच्यावर काही संकट येत असेल तर त्यांनी 1098 ला कॉल करावा। त्यामध्ये मुलांसाठी संरक्षणाची आणि काळजी घेतली जाते। मुलांना विविध मार्गातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जातो किंवा विधी संघर्षग्रस्त बालक जर असतील तर त्यांना सुद्धा आपण सहाय्य करून त्यांना मुख्य समाजाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जातो। तसेच तुम्ही संकट काळामध्ये असाल, मुली असतील किंवा महिला असतील, तुम्ही रात्र झाली आहे, कुठेतरी जाताय, त्यावेळेस तुमच्यावर कुठलं एखादं संकट आलं असेल, वाटते तुम्हाला की आता काहीतरी घडणार आहे, त्यावेळेस तुम्ही नक्कीच 112 ला कॉल करा। तुम्हाला अगदी 10 मिनिटाच्या आत तुमचं लोकेशन ट्रेस करून तुम्हाला मदत करण्यामध्ये महाराष्ट्र पोलीस तत्पर आहे। या गोष्टीची आपण खरोखरच त्याचा फायदा घ्यावा हीच माझी तुम्हाला विनंती आहे आणि आव्हान सुद्धा आहे। थँक्यू। जय हिंद। माझं नाव सृष्टी बालाजी पाटील जोगदंड आणि मी CISF या फोर्समध्ये हेड कॉन्स्टेबल या पदवीवर आहे। त्या व्यतिरिक्त मी धनुर्विद्या हा खेळ खेळते, आपल्या भारताला रिप्रेझेंट करते आंतरराष्ट्रीय पातळीवर।
यासोबतच मी 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त काही बोलण्यासाठी इच्छुक होती. तर माझा प्रवास खडतर पण होता आणि चांगला पण होता. त्याच सोबत मला माझ्या खडतर प्रवासामध्ये माझ्या पालकांनी खूप सपोर्ट केला. त्यासाठी मी त्यांना नेहमीच धन्यवाद करेल. आणि आजच्या काळाला बघत माझी अशी इच्छा आहे की आजच्या जनरेशननुसार महिलांनी सशक्त होणं आणि स्वतःची सुरक्षा स्वतः करणं हे अत्यंत गरजेचं आहे. स्वतःच्या पायावर उभं राहणं, कोणाकडे न बघता आपण सगळं करू शकतो, आपणही कोणती पदवी घेऊ शकतो हे आपल्याला माहित पाहिजे. एवढं स्वावलंबी व्हा की कोणाची गरज नाही पडली पाहिजे. याचप्रमाणे जर आता मी 21 माझं वय आहे आणि मी 21व्या वर्षी क्रीडा क्षेत्रामधून पोलीस या क्षेत्रामध्ये हेड कॉन्स्टेबल झाली आहे. तर असंच कुणीही स्वतःला कमी न समजता आपण इन्स्पेक्टर व्हा, DSP व्हा, IPS व्हा, हीच माझी इच्छा आहे. तुम्ही करू शकतात, तुम्ही करून दाखवू शकतात या जगाला समाजाला. हेच मी तुम्हाला सांगू इच्छिते आणि तुम्हाला एक देऊ शकते की तुम्ही करू शकतात आणि तुम्हीच करू शकतात. कोणी तुम्हाला येऊन करून देणार नाही. त्यामुळे आणि बस 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार। सबसे पहले तो सभी को, मेरी जितनी भी बहनें हैं, सभी महिलाओं को, सभी को, आप सबको महिला दिवस की ढेर सारी शुभकामनाएं। विशिंग यू ऑल अ वेरी हैप्पी वुमेन्स डे। और इस खास अवसर पर मैं कोच रेणुका गुप्ता, ड्रीम फिटनेस स्टूडियो नांदेड़ से आप सभी को ढेर सारी बधाई देती हूँ। पिछले 15 साल से मैंने इस क्षेत्र में काम किया है। फिटनेस अपने आप में ही सबसे बड़ी ज़रूरत है समाज की, और लेडीज को तो खास करके बहुत ज़्यादा ज़रूरत है, ये मैं मानती हूँ। क्योंकि लेडीज जो है ये हमारी गृहिणियाँ जो है, या फिर हम वर्किंग भी है, जैसे हर एक तरीके से आप देख सकते हैं कि महिला जो है इनको मल्टीटास्किंग भी करना पड़ता है। जो गृहिणी है वो घर के भी काम करती है पर साथ साथ जॉब भी करती होगी, कोई है जो बिजनेस भी चलाती होगी, कोई है जो अपना शॉप भी रन करती होगी। ऐसे मल्टीपल चीजें हैं कि लेडीज को एक अलग अलग तरीके के मल्टीपल काम को एक साथ मैनेज करना है। कोई है जो बच्चों को भी संभालते हुए बहुत सी चीजें करते हैं, जॉइंट फैमिली। तो भगवान ने शायद औरतों को मल्टीटास्किंग का ये जो स्पेशल ब्लेसिंग है ना, ये दे रखा है। तो इसीलिए आप सबको मेरी तरफ से इस महिला दिवस के अवसर पर एक स्पेशल मैसेज जरूर देना चाहूंगी कि अपनी सेहत का विशेष ध्यान देना उतना ही जरूरी है। क्यों? क्योंकि हमको इतनी सारी चीजें करनी है, इतनी सारी जिम्मेदारी निभानी है। और औरतों की खासियत क्या है पता है? हम सबसे पहले दूसरों के बारे में पहले सोचते हैं। वो अपना परिवार है, हस्बैंड है, इन लॉज है, बच्चे हैं, ये सारी चीजों के बारे में हम पहले सोचते हैं और अपने बारे में, अपनी सेहत के बारे में बाद में सोचते हैं। तो हेल्थ की प्रायोरिटी को बाद में न डालते हुए पहले डालना ज्यादा जरूरी है। क्योंकि अगर आप सेहतमंद है तो आपका परिवार सेहतमंद है, और जब परिवार सेहतमंद है तब भारत सेहतमंद है। जैसे हमने फिट इंडिया मिशन सुना ही है, तो फिट इंडिया तभी होगा जब हमारी महिलाएं स्वस्थ रहेंगी, और साथ ही साथ में वो खुद जब जागरूक होंगी अपनी सेहत के प्रति, अपनी परिवार के सेहत के बारे में भी उनको जागरूकता मिलेगी। तो खान पान सही रखना, किचन में क्या बनता है, कैसे बनता है, सही हेल्दी तरीके से खाना, ये सारी चीजों के ऊपर एक महिला ही ध्यान दे सकती है, एक माँ ही ध्यान दे सकती है। तो इसी के साथ साथ हम ड्रीम फिटनेस स्टूडियो परिवार आप सभी को एक फिट और अच्छा रहने का एक मैसेज देना चाहते हैं। साथ ही साथ में ड्रीम फिटनेस के बारे में, अपने बारे में कुछ बताना चाहूंगी। पिछले 15 साल से हम नांदेड़ शहर में अपने नांदेड़ वासियों के लिए ये सेवा उपलब्ध करते हैं, जहाँ पे लोग हमारे पास आते हैं वजन घटाने के लिए, किसी को बढ़ाना है यानी स्ट्रेंथ बढ़ानी है, मसल गेन करना है, किसी को स्किन के रिलेटेड प्रॉब्लम है, कोई भी तरीके के हेल्थ इश्यूज है, जॉइंट्स है, सीनियर वाले जो पर्सन्स है, कहाँ बच्चे हैं, किसी को कुछ हार्मोनल इश्यूज है। तो हेल्थ इश्यूज के तो हम क्या ही बोले कि इतने सारे इश्यूज हमारे साथ में डेली लाइफ में चलते। और खास करके सबसे इम्पोर्टेंट चीज, हम में से कई सारे ऐसे लोग हैं जो कभी एक्सरसाइज नहीं करते। जैसे कहा जाता है कि डेली बेसिस में ब्रश करना जितना जरूरी है ना, वैसे ही एक्सरसाइज करना उतना ही जरूरी है। तो ये चीज के बारे में मैं आपको जागरूक करना चाहूंगी कि डेली अपने लिए कम से कम 24 घंटे में से 1 घंटा जरूर निकालिए। 1 घंटा नहीं तो कम से कम 40 मिनट का बेसिक वर्कआउट करना बहुत ज्यादा जरूरी है। तो अपने लिए वर्कआउट के लिए
40 मिनट निकालिए। अगर आपको हमारी मदद की जरूरत है तो हम आपका स्वागत करते हैं। महिला दिवस के इस शुभ अवसर पर हम ड्रीम फिटनेस स्टूडियो की तरफ से सभी महिलाओं को, बहनों को 3 दिन का फ्री वर्कशॉप ट्रायल दे रहे हैं। आप यहाँ आ सकते हैं, यहाँ की 3 दिन की फ्री वर्कशॉप का लाभ ले सकते हैं। और ऐसे बहुत से रिजल्ट्स हैं जो हमने अपनी तरफ से नांदेड़ समाज के लिए एक योगदान दिया है, जहां पे इस साल का हमारा सबसे बड़ा वेट लॉस था 45 kg वेट लॉस रिजल्ट। यस, आपने सही सुना, 130 किलो की हमारी एक मैडम थी जिनको हमने 40-45 किलो का वेट लॉस रिजल्ट दिया। ये तो सिर्फ एक है जो मैं उदाहरण के तौर पे बता रही हूँ, बट ऐसे कई सारे अद्भुत रिजल्ट्स आपको देखने मिलेंगे जहां पे इंसान सिर्फ फिजिकली नहीं, माइंड से और हर एक चीज से ट्रांसफॉर्म होता है। खुश रहना, माइंड से सेहतमंद रहना, शरीर से सेहतमंद रहना, हर तरीके से अच्छा रहना, फिट रहना, यही हमारा उद्देश्य है। ड्रीम फिटनेस स्टूडियो की तरफ से 3 दिन के वर्कशॉप को जरूर अटेंड कीजिए, इसका लाभ लीजिए और महिला दिवस के शुभ अवसर पर हमारे साथ जरूर जुड़िए। ड्रीम फिटनेस स्टूडियो को जरूर विजिट कीजिए। 3 दिन का फ्री वर्कशॉप ट्रायल आपको इस वुमेन्स डे ऑफर में मिलता है, जो कि आपको ड्रीम फिटनेस स्टूडियो 77 भाग्यनगर कमान से अंदर भाग्यनगर कॉलोनी में आपको मिलेगा। जरूर विजिट कीजिएगा, 3 दिन के इस फ्री वर्कशॉप का लाभ लीजिएगा। धन्यवाद। थँक यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट. नमस्कार. पहिले तर मी माझ्याबद्दल सांगत आहे की मी ॲडव्होकेट शरण कोरच आहे. 40 वर्षापासून मी कंटिन्युअसली वर्किंगमध्ये आहे. मी ॲडव्होकेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंटची मी नोटरी पण आहे. आणि ज्या वेळेला मी वकील झाले त्यावेळेला परिस्थिती अशी होती की आमच्या समाजामध्ये शिक्षण घ्यायचं आणि खास म्हणले तर कोर्टामध्ये वकिली करायची. तर वकिली करताना सगळ्यात अगोदर तर आम्हाला लेडीजला डोक्यावर पदर घ्यायचं आणि तुम्ही पुरुषासारखे कपडे घालणार, कोर्टामध्ये जाऊन तुम्ही पुरुषामध्ये बसणार, असे बरेच गोष्टीचे मला अडथळे आलेले आहेत. पण मी त्याचा विचार न करता, त्याची पर्वा न करता, का तर मला वकिली करायचीच होती, विधी कार्यामध्ये मला यायचंच होतं, हे ठाम मी मानलेलं होतं. मला जॉबचे सुद्धा खूप मला कॉल आलेले आहे, का तर मी संपकालीन कर्मचारी म्हणून मी पोलिंग ऑफिसर म्हणून मी जॉबचे मला कॉल आलेले आहे. तर मी ते एक्सेप्ट न करता लॉ करून मी वकिली सुरू केलेली आहे. तर त्यावेळेला सुद्धा अशी परिस्थिती होती. आणि गर्ल्स हायस्कूलमध्ये परांजपे मॅडम वगैरे सगळ्यांनी माझा सत्कार केला आणि सांगितले की तुम्ही जे आहे ते काटे तुम्ही सरकवणार, त्याच्यानंतर बाकीचे लेडीज येणार आहे. आणि असंच झालं. आज त्या मुलांचे मुलींना घेऊन येतात माझ्याकडे आणि म्हणतात की बघा माझी मुलगीला मी वकिली शिकवायले, वकिली करणार आहे तिनं. तर मला वाटलं की चला मी सक्सेस झालेली आहे. तर अशा प्रकारे आपलं जे हे महिला दिवस, जे 8 मार्च जे महिला दिवस आहे, आणि खास म्हणले तर ते 8 मार्चलाच माझा कोर्टामध्ये रजिस्ट्रेशन सबमिट केलेलं आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की हे महिला दिवसचे मी सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि सगळ्यांना असे विचार ठेवा की आपल्याला जे करायचे ते ठेवा मानून, लोकांची पर्वा न करता आपण आपल्या आपल्या कामाला सुरू केल्यावर आपण सफल होतो आपण आणि सक्षम पण होतो आपण. तर मागच्या वेळेला जे मागच्या ज्या इतिहासमध्ये जे मोठे मोठे जे महिला झालेले आहे, आपले कारकीर्द केलेले आहे, त्या लोकांनी सगळं अडीअडचणीमध्येच सगळं केलेलं आहे. त्याचं अनुकरण आज आपल्याला करायला काहीच हरकत नाही आहे. तर मला ह्याच्यामध्ये म्हणायचं आहे की महिला नैसर्गिकरित्या कमजोर आहे, तरी सुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी त्यांच्या वर जाऊन आणखीन त्यांनी त्यांचे कामं केलेले आहे. आणि शिक्षण वगैरेची अत्यंत गरज आहे, का तर आज पण शोषण होत आहे महिलांचा. महिला दिवस ठेवायचाच मतलब आहे की महिलांचं शोषण होत आहे, महिला सक्षम नाही आहे. त्याच्यामुळेच आज हे दिवस आपण साजरा करतो. पुरुषांचा दिवस का करत नाही आपण, का तर त्यांनी पूर्ण रूप प्रमाणे त्यांनी सक्षम आहे, महिला सक्षम नाही आहे, म्हणूनच हे दिवस ठेवावं लागते. आणि त्याची आम्हाला कधी कधी आम्हाला बरंही वाटत नाही की आमचा दिवस साजरा करतात, पुरुषाचं करत नाही.
म्हणजे समोर आलेला आहे प्रमाफेसी की आपण सक्षम नाहीये. तर याच्यासाठी आता बरेच उदाहरण आहे की आपण किती हे झालेले आहे. पूर्ण जगामध्ये हे दिवस आपण साजरा करतो. तर हे तुम्ही सक्षम व्हावं, तुम्हाला प्रोत्साहन भेटावं, तुम्ही महिला एक दुसऱ्याला मदत करावं. जे महिलांचे शोषण आज पण होतात, कोर्टामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स म्हणून कायदा आहे, ते एकदम बर्निंग प्रॉब्लेम आहे. डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे नुसतं महिलावर घरगुती काय अत्याचार होते कोणाकडून, नुसतं पुरुषाकडून नाही, महिलाकडून बी शोषण करतात. की चूल आणि मूल बघायचं आहे, मग शिक्षण शिकून काय करणार आहे, कामाला जाणार आहे का, घरचं कोण बघणार आहे, असा घरी महिलालाच मागे हे करते. तर ते सगळं आपल्याला बाजूला काढून महिलांची मदत करून आपल्याला पुढे जायचं आहे. आता दुसरं उदाहरण म्हणले SP ऑफिसमध्ये महिला मंडळ आहे. महिला मंडळमध्ये काय असते, पुरुष मंडळ का नाही, का तर महिलावरच अत्याचार व्हायले ना, म्हणून महिला जातात महिला मंडळमध्ये की हे माझा नवरा आहे, नवऱ्याचे बाप आणि हे ते मला अत्याचार करायले. पुरुष जात नाही, पुरुषवर अत्याचारच होत नाही ना, म्हणून ते पुरुष मंडळ नाही आहे, महिला मंडळ आहे आपल्याकडे नांदेडमध्ये. बाहेर सुद्धा मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये सुद्धा ही परिस्थिती आहे. तर अशा गोष्टी असल्यामुळे हे आजचा ते दिवस जे आहे 8 मार्चचा महिला दिवस, हे जागतिक दिवस आहे, आंतरराष्ट्रीय दिवस आहे. आपल्या नांदेडमध्ये किंवा भारतामध्येच आहे असं नाही आहे, पूर्ण जगात महिला दिवस ठेवलेला आहे. तर ते तुम्हाला एक प्रोत्साहन भेटावं याच्यासाठी हे ठेवलेलं आहे. आणि मला मीडियाने संधी दिलेली आहे आपल्याबद्दल बोलायची, याच्याबद्दल मी आभारी. माझ्याकडून महिला दिवसाचे हार्दिक शुभेच्छा.